नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कोणत्याही 4 डिजिट किंवा 5 डिजिट परफेक्ट स्क्वेअर नंबरचा स्क्वेअर रूट अवघ्या 5 सेकंदांमध्ये कशा प्रकारे फाइंड करायचा हे समजून घेणार आहे. बघा, त्यासाठी आपले 1 पासून 9 पर्यंत स्क्वेअर्स लर्न असणं गरजेचं आहे, जे की आपल्या सर्वांचे आहेत. बघा मग आता 1 पासून 9 पर्यंत स्क्वेअर एक ऑब्झर्वेशन बघा बरं काय येते. 1 चा स्क्वेअर 1 येतो, 9 चा स्क्वेअर 81 येतो. दोघांचा युनिट प्लेसला सारखा नंबर आहे जो की आहे 1. तसंच सेम टू सेम 2 आणि 8 चा देखील युनिट प्लेस सेम आहे. 3 आणि 7 चा पण युनिट प्लेस सेम आहे. 4 आणि 6 या दोघांचा पण युनिट प्लेस सेम आहे. आणि 5 चा स्क्वेअर जो आहे जो की 25 त्याचा युनिट प्लेस काय येतो बाळांनो 5. मग आता हेच लक्षात ठेवायचं आहे आपल्याला आणि याच्या माध्यमातून आपल्याला करायचं आहे एक्झाम्पलला सॉल्व. आपण इथे स्क्वेअर रूट फाइंड करूया 1369. आता कोणताही 4 डिजिट किंवा 5 डिजिट नंबर असेल तर तुम्ही काय करायचं, हे शेवटचे 2 डिजिट जे आहेत ते वेगळे करून घ्यायचे आणि यामध्ये युनिट प्लेसला कोण येते बघायचं. इथे युनिट प्लेसला कोण आहे बाळांनो 9. 9 हा कोणाच्या युनिट प्लेसला येतो, 9 ह्या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी येतो. म्हणजे त्यांचे स्क्वेअर रूट काय 3 किंवा 7 आहे. म्हणजे आपल्या आन्सर मध्ये पण युनिट प्लेसला कोण येईल 3 किंवा 7. मग आता काय करायचं, हा जो पुढचा पार्ट आहे इथे आता 4 डिजिट म्हणून 2 आले असेल, 5 तर 3 येतील. मग काय करायचंय अशा वेळी इथल्या नंबरचा आधीचा जो परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे तो बघायचा कोण आहे. 13 च्या आधी परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे 9 आणि 9 चा स्क्वेअर रूट येतो 3. म्हणजे आपलं जे आन्सर येणार आहे ते आन्सर एक 33 आहे किंवा 37 आहे. मग त्या दोघांपैकी कोण कसं ओळखायचं, हा जो 3 आला ना बाळांनो या 3 च्या नेक्स्ट नंबरने 3 ला करायचं मल्टिप्लाय. 3 चा नेक्स्ट नंबर आहे 4. मग 3 4 जा 12. हा 12 आहे आपला रेफरन्स पॉइंट आणि ह्या रेफरन्स पॉइंट वरून ओळखायचं आहे 3 सोबत 3 घ्यायचा की 3 सोबत 7 घ्यायचा. मग बघा 12 पेक्षा जर इथला आपला हा हाफ पार्ट मोठा असेल तर 3 ला मोठ्या नंबर सोबत घेऊन टाका आणि ह्या 12 पेक्षा इथला पार्ट छोटा असेल त्याला छोट्या नंबर सोबत घेऊन टाका. कधी कधी असंही होईल इथे 12 आला ना तर इथे पण 12च येईल. जेव्हा 12 आहे किंवा 12 पेक्षा मोठा आहे तेव्हा मोठ्या सोबत घ्या. म्हणजे सेम नंबर आला तरी मोठ्या सोबत घ्यायचा आहे. ठीक आहे, मग आपला आन्सर काय 37. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही देखील कोणत्याही 4 डिजिट किंवा 5 डिजिट परफेक्ट स्क्वेअर नंबर साठी स्क्वेअर रूट फाइंड करण्यासाठी ही ट्रिक अप्लाय करू शकता. थँक्यू.